भूमिपूजन झालं। खरं तर आज आमची अपेक्षा होती की या ठिकाणी विद्यमान खासदार म्हणून 5 मिनिटाचा देखील वेळ त्यांनी बोलायला दिला असता तर शेतकऱ्यांची बाजू मी त्या ठिकाणी खंबीरपणे मांडू शकली असती। पण कुठेतरी त्यांना भीती होती की बाबा शेतकऱ्यांची बाजू घेऊन कार्यक्रम कुठे बिघडणार तर नाही, या भीतीपोटी त्यांनी कुठल्याही आमदाराला किंवा खासदाराला या ठिकाणी बोलू दिलं नाही। त्याचा केला की 3300 एकर जमीन ही त्या ठिकाणी तशीच पडलेली होती, वीज उपलब्ध होती, पाणी उपलब्ध होती आणि सगळ्या सोयी सुविधा असताना सुरुवातीला आम्ही या ठिकाणी विमानतळ यावं म्हणून खूप प्रयत्न केला, पण विमानतळाची धावपट्टी ही अंतर कमी असल्यामुळे बसू शकत नव्हती आणि टेक्निकल ते कुठंच बसू न शकल्यामुळे मग नंतर दुसरा एखादा मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी आणता येईल का याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला। जवळपास 4 वर्ष सतत प्रयत्नानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, शिंदे साहेबांनी या प्रकल्पाला मी आमदार असताना मंजुरी दिली आणि मंजुरी झाल्यानंतर मग विद्यमान मुख्यमंत्री म्हणून आदरणीय फडणवीस साहेबांनी या प्रकल्पाला समोर नेण्याचं काम केलं। आज या ठिकाणी त्या न्यू इरा आणि ग्रेटा एनर्जीचं रीतसर भूमिपूजन झालं। खरं तर आज आमची अपेक्षा होती की या ठिकाणी विद्यमान खासदार म्हणून 5 मिनिटाचा देखील वेळ त्यांनी बोलायला दिला असता तर शेतकऱ्यांची बाजू मी त्या ठिकाणी खंबीरपणे मांडू शकली असती। पण कुठेतरी त्यांना भीती होती की बाबा शेतकऱ्यांची बाजू घेऊन कार्यक्रम कुठे बिघडणार तर नाही, या भीतीपोटी त्यांनी कुठल्याही आमदाराला किंवा खासदाराला या ठिकाणी बोलू दिलं नाही। प्रकल्प येत आहे, प्रकल्पाचं स्वागत आम्ही करतो। अनेक ठिकाणी चांगले प्रोजेक्ट आल्यानंतर जे काही स्थानिक लोक असतील त्यांना नोकऱ्यांचा विषय मार्गी लागेल, पण 30 वर्षापासून हा प्रकल्प त्या ठिकाणी पडला होता। 30 वर्षापासून संपूर्ण एक पिढी त्या ठिकाणी गेली, पण अजूनही जमिनी गेल्या। तेव्हा 5-5, 10-10 हजार रुपये अनुदान मिळालं। त्याच्यानंतर तत्कालीन एसडीएम म्हणून सुभाषजी शिंदे साहेब होते, शिंदे साहेबाकडे खासदार साहेबांनी पाठपुरावा केला आणि सानुग्रह मदत म्हणून जे लोक कोर्टात जवळपास 150 लोक या ठिकाणी गेले त्यांना सानुग्रह अनुदान देण्यात आलं। पण आता लोकांची मागणी आहे की तिसऱ्यांदाही अनुदान, काही ना काही प्रोत्साहनपर अनुदान हे शेतकऱ्यांना देण्यात यावं, कारण 30 वर्ष ती जर का जमीन त्यांनी वाहिली असती किंवा एखादा प्रोजेक्ट मंजूर झाला असता, त्यातले सुशिक्षित बेरोजगार नोकरीला लागले असते तर किमान एक पिढी लोटली, एका पिढीचं त्यांचं नुकसान झालं की त्यांना नोकरी मिळाली नाही, त्यांचा म्हणजे आर्थिक बोजा जो आहे तो कुठेतरी यामुळे वाढला। आणि आमची डिमांड एवढीच आहे की आताही प्रकल्पाला आमचा विरोध म्हणून अनेक लोक शेतकरी त्या ठिकाणी उपोषणाला बसले, आंदोलनाला बसले, पण शेवटी आम्हाला माहिती अशी मिळाली की स्वतः मुख्यमंत्री या प्रोजेक्टमध्ये त्यांचा रस होता, त्यांनी इन्व्हॉल्व झाले आणि कुठेतरी हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करत आहे। पण प्रयत्न करत असताना मुख्यमंत्री असल्यावरती कोणी आंदोलनाला बसलं का ना उपोषणाला बसलं का त्यात काही होणार नाही। हे शेतकरी, बरेच शेतकरी माझ्याकडे आले होते, मी तेव्हाही त्यांना सांगितलं की स्वतः मुख्यमंत्री साहेब या प्रकल्पासाठी आग्रही असल्यामुळे तुमच्या आंदोलनाला आणि मोर्चाला काही अर्थ होणार नाही। पण आमची विनंती एवढीच आहे की प्रकल्पग्रस्त जे काही शेतकरी आहे प्रत्येक सातबाऱ्यावरती नोकरी आणि जे काही त्यांची मागणी आहे की आता सानुग्रह मदत काही ना काही आमच्या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे। ज्या छोट्या छोट्या मागण्या, अड्डा मागण्या या शेतकऱ्यांच्या आहेत त्या मागण्या पूर्ण कराव्या आणि नंतरच या प्रकल्पाचं काम त्यांनी चालू करावं। प्रकल्पासाठी आमचा विरोध नाही, कारण स्थानिक जवळपास 10,000च्या जवळपास प्रकल्पग्रस्त त्या ठिकाणी नोकरीला लागणार आहे। प्रकल्पाचं आम्ही मनापासून स्वागत करतो, पण शेतकऱ्यांना कुठेतरी डावलून, शेतकऱ्यांना बाजूला ठेवून जबरदस्तीने जर का कोणी असं काम करत असेल तर हा प्रकल्प शेतकरी चालू करणार नाही। शेवटी गरज ही कंपनीला शेतकऱ्यांची देखील आहे। शेतकऱ्यांना कुठेतरी विश्वासात घेतलं पाहिजे आणि 30 वर्षापासून जे शेतकरी आतापर्यंत वाट पाहून पूर्ण त्यांची पिढी निघून गेली की आज ना उद्या प्रकल्प चालू होईल आणि आपल्या कुटुंबातला सदस्य कुठेतरी नोकरीला लागल, पण वाट पाहता पाहता जे सुरुवातीचे प्रकल्पग्रस्त होते ते सगळे प्रकल्पग्रस्त एजबार झाले आणि आता एजबार झालेल्या कुटुंबात जर का नोकरी करणारा एखादा तरुण नसेल तर त्या देखील लोकांचं या ठिकाणी नुकसान झालं। अशाही लोकांना आपण प्रोत्साहनपर काही ना काही मदत करणार का, या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच हा न्यू इरा आणि ग्रेटा एनर्जीचा प्रकल्प या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि जे काही कंपनीचे ऑथराइज पर्सन असेल त्यांनी चालू करावा, एवढीच विनंती आहे। धन्यवाद।